भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सातिवली गावाच्या हद्दीत मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। एका तरुणाचे आपल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्याची दुचाकी दुभाजकाला धडकून अपघात झाला। या अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक व समाजसेवक अकील सय्यद यांनी घटनास्थळी पोहोचून दुचाकीस्वार तरुण हा वाचावा यासाठी तातडीने सह्याद्री हॉस्पिटलमध्ये जखमी तरुणाला दाखल केले, मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले। तर रुग्णवाहिका चालक अकील सय्यद यांनी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी दाखल केला आहे। तर मनोर पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे। माहितीनुसार या तरुणाचे नाव आकाश संदीप पांतले, वय वर्ष 22 असे असून तो पालघर जिल्ह्यातील मनोर हद्दीतील कोंडगाव गावठण येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। या अपघाताप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वरई सातिवली या गावाच्या हद्दीत रात्री 3 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला। मुंबई अहमदाबाद महामार्गावरून रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास आकाश हा आपल्या दुचाकीने वसई येथून कामावरून घरी परतत होता, मात्र सातिवली गावाच्या हद्दीत तो आला असता मुंबई वाहिनीवर त्याचा आपल्या दुचाकीवरील ताबा सुटला आणि त्याची दुचाकी दुभाजकाला धडकली। यामध्ये तो गंभीर जखमी झाला। या अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक अकील सय्यद यांनी त्याला तात्काळ मनोर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। आकाशला आतून मुक्का मार जास्त लागला होता असं बोललं जात आहे। तर आकाशचा मृतदेह मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे। आकाशचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले की त्याला एखाद्या अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली हे स्पष्ट समजले नाहीये, मात्र या अपघाताचे जे फोटो समोर आले आहे त्याच्यात त्याची दुचाकी दुभाजकाला म्हणजेच डिवायडरला धडकली असल्याचं दिसत आहे। मात्र आता प्रश्न हा उपस्थित होत आहे की या अपघाताला जबाबदार कोण? स्वतः 22 वर्षीय आकाश की जो आपले वाहन भरधाव हाकत होता, की रस्त्यावरील अर्धवट कामे, रस्त्यावरील काळोख की सिमेंट कॉन्क्रिटीकरण? याचं उत्तर शोधणं अवघड आहे। तर आजकालच्या तरुण मंडळींना वेग फार आवडतो, वेगात गाडी चालवणं फार आवडते। भरधाव वेगात दुचाकी तसेच कार चालवणे तरुणांना मज्जा वाटते, मात्र भरधाव वाहने चालवणे हे जीवावर बेतू शकते याचं भान ठेवणं गरजेचं आहे। अपघाताचे एक प्रमुख कारण म्हणजे अतिवेग। तरुणांमध्ये बेपर्वाह वाहन चालवण्याची एक त्रासदायक प्रवृत्ती समोर आली आहे, मात्र पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचे अधोरेखित करतात। एखाद्या वाहन चालकाला वेगावर नियंत्रण राखता न आल्यास अपघाताच्या घटना घडतच आहेत। तसेच अपघाताचे दुसरे मुख्य कारण म्हणजे महामार्गावरील अपूर्ण कामे, रस्त्यांवरील त्रुटी, आज अनेक महिन्यांपासून बंद असलेले पथदिवे, सूचना फलक नाही, याचे कोणीच गांभीर्य घेताना दिसत नाही। तर अतिघाई संकटात नेई हा संदेश केवळ महामार्गावरच नाही तर स्वतःच्या आयुष्यातही महत्त्वाचा आहे हे लक्षात असू द्या।